ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण 6वा अध्याय सुरू केलेला आहे आणि यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं की ध्यानाची ध्यानाचं महत्व काय आहे आणि आपण हे ध्यान कशासाठी करायला पाहिजे. कारण हा ध्यानयोग आपण शिकतोय आहोत. म्हणून आपण इथं बघितलं होतं की आपल्याला कुठल्या ऑकल्ट पॉवर किंवा कुठल्या काही आपल्याला मिळण्यासाठी म्हणून काही सिद्धी मिळण्यासाठी म्हणून आपल्याला ध्यान करायचं नाहीये किंवा हे काय म्हणतात त्याला शारीरिक किंवा मानसिक शांतीसाठी पण आपल्याला हे करायचं नाहीये. तर आपल्याला चित्तशुद्धी व्हावी आपली, किंवा ज्याला आपण म्हणतो की आपलं मन जे बहिर्मुख झालेलं आहे ते बहिर्मुख मनाला अंतर्मुख करण्यासाठी म्हणून या ध्यानाचा आपल्याला प्रयोग करायचा आहे. हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं आणि आपण सुरू केलं होतं की हे जे ध्यान आहे ते ध्यान करत असताना आपले काही काही म्हणजे पहिल्यांदा काही काही आपल्याला मिसकन्सेप्शन असतात की ध्यान कसं करावं, की डोळे मिटून बसतं की ध्यान झालं. तर ते काढण्यासाठी म्हणून भगवंताने सांगितलं आहे, सुरुवात केली आहे की तुम्हाला तुमची प्रिपरेशन करायला पाहिजे. म्हणजे तुमची ही बहिर्मुखता जी आहे, म्हणजे आपला एक्स्ट्रोवर्डनेस जो आहे, हा एक्स्ट्रोवर्डनेस काढून मन अंतर्मुख करायला पाहिजे. त्यासाठी म्हणून बहिरंग साधना त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की ते 5 विभागामध्ये हा पूर्ण अध्याय डिवाइड केलेला आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की पहिल्यांदा चित्तशुद्धी आपल्याला पाहिजे आणि तिथे भगवंतांनी म्हणलेलं आहे की खरा योगी किंवा खरा संन्यासी कोणाला म्हणायचं. तर तिथे त्यांनी म्हटलं होतं की अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासीच योगीच न निरग्नित चाक्रिय. म्हणजे थोडक्यात ज्याचा अंतर संन्यास झालेला आहे, फक्त बाह्य नाही, की ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, तो गृहस्थ असो की संन्यासी असो, त्याला इथे भगवंत त्याला इथे संन्यासी म्हणतायत की जो त्यांनी सगळं कर्म सोडून दिलं आहे, सगळ्या कर्मांचा त्याग केला आहे आणि निरग्नी ज्याला इथे म्हणतायत. तर अशा माणसालाच फक्त आपण योगी किंवा संन्यासी न म्हणता की जो गृहस्थ आश्रमात राहून जो कर्मयोग करतो आहे आणि कर्मयोग करता करता ज्याचं मन थोडंसं अंतर्मुखी झालेलं आहे, असा जरी कोणी साधक असेल तर तरीही त्याला आपण संन्यासी म्हणू शकतो. आणि त्याच्याकडे त्यांनी कंडिशन दिल्या होत्या की काही संकल्प आपल्यामध्ये नको. म्हणजे असं आपण त्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला संकल्प, आपल्या मनातले जे काही संकल्प उद्भवत असतात ते आपल्याला खरे खरे प्रॉब्लेम येतात. आता संकल्प म्हणजे असं याचा अर्थ नाहीये की मी मग गाडी घेऊ नये का, मग मी मोठा बंगला घेऊ नये का, मग माझ्या जीवनात संकल्प ठेवू नये का, असा याचा अर्थ नाहीये. इथे आपण याच्या आधीच्या काही गीतेच्या श्लोकामध्ये पण बघितलं आहे की काही काही बाइंडिंग डिझायर्स असतात आणि काही अनबाइंडिंग डिझायर्स असतात, की आपल्याला जे बांधून ठेवतात. असे काही काही डिझायर्स आहेत की जे बांधून ठेवतात आपल्याला. तर डिझायर्स असो मनामध्ये की तुम्हाला गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, पैसा कमवायचा आहे, जीवनात आनंद उपभोगायचा आहे, त्यासाठी कुठेच गीताशास्त्र म्हणा किंवा आपलं उपनिषद शास्त्र ते कधीच तुम्हाला अडकवत नाही. फक्त शास्त्र म्हणतं की तुम्ही सगळं करा, फक्त त्यामध्ये अडकू नका कुठे. म्हणजे त्यात तुम्ही स्वतःला बांधल्या जाऊ नका. तुम्ही एन्जॉयमेंट करा, तुम्ही घर घ्या, तुम्ही गाडी घ्या, तुम्ही काय तुम्हाला करायचं असेल करा, पण ते त्याच्यावर जास्त त्याचे तुम्ही वेडे होऊ नका. थोडक्यात सांगायचं, त्याचा जीवनासाठी जितका उपयोग आहे त्याचा उपयोग करायचा. पण आपण बघा गाडी घेतो, गाडीमध्ये छान त्याचा उपयोग होईल म्हणून आपण गाडी घेतो, पण त्या गाडीला थोडंसं टाचीने जरी तुम्ही खरडून काढलं थोडंसं, तर आपल्या जीवात कसं म्हणजे एकदम हृदयात असं वाटतं की आपल्या हृदयामध्ये कोणीतरी असं आपलं चाकू उभं करतं. त्या गाडीला थोडा जरी काही झालं तर कुठल्या गोष्टीचा उपयोग आपल्या जीवनासाठी म्हणून म्हणजे ऍज ए त्याला म्हणतात ना का इन्स्ट्रुमेंट म्हणून करावा. म्हणजे आपण समजा आपण आहोत, आपण आता घरात हातात तुम्ही बांगड्या घातल्या असतील किंवा कोणी घड्याळ घातलं असेल, तर ते फक्त इन्स्ट्रुमेंट आहे आपल्यासाठी, कामासाठी म्हणून आपण घातलेलं आहे.
पण ते घड्याळच आपण नाही आहोत, ते गाडीच फक्त आपण नाही. तर किती आपण त्या सगळ्या बाह्य गोष्टींमध्ये अडकायचं हे आता प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की संकल्प की जे बाइंडिंग नको, हा इथं फरक लक्षात घ्यायला पाहिजे. बरेच वेळा आपण म्हणजे अध्यात्मशास्त्राला बऱ्याच लोक असं म्हणतात की काय इथं म्हणजे मग आम्ही काही लाईफ एन्जॉय करायचं नाही का, मग आम्ही काय तुमच्या संन्यासी व्हायचं का? आम्हाला लोक विचारतात की काय आमचं आम्हाला जमत नाही हो, तुम्ही तुमचं बरं आहे. पण आमचे कुठं बरं आहे? कारण आमच्यामध्ये प्रत्येक साधकामध्ये म्हणजे कारण आपण तिथं पोहोचलेलं नाहीये. आमच्यामध्ये संकल्प आहे की नाही हे असं सेंटर एखादं मिळावं, हिमालयातलं एखादं सेंटर मिळावं, तिथे छान मिळावं. हा, अशा बऱ्याच गोष्टी आमच्यामध्ये पण संकल्प येतात. किंवा हे सेंटर चांगलं आहे, इथेच थांबावं, इथून कुठे कुठल्या सेंटरला पोस्टिंग होऊ नये, हे पण आमच्यामध्ये संकल्प आहे. परंतु हे संकल्प कोणा संन्यासाला पण संपलेले नाहीये आणि साधारण व्यक्तीला पण संपलेले नाहीये. तर इथे थोडक्यात सांगायचा असा मूळ उद्देश आहे की ह्या संकल्प आपण जे आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी, म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 सांगितले आपल्याला. तर हे जीवन जगण्यासाठी म्हणून शास्त्राला पण माहित आहे की आपल्याला पैसा पण आवश्यक आहे, अर्थ पण पाहिजे आहे आणि काम पण पाहिजे, एन्जॉयमेंट पण लाईफमध्ये पाहिजे आहे. हे जर शास्त्राला नाकारायचं असतं तर त्यांनी धर्म, अर्थ, काम, मोक्षमध्ये हे 2 पुरुषार्थ आणलेच नसते. त्यांना माहिती आहे की अर्थाशिवाय आणि याच्याशिवाय, एन्जॉयमेंट शिवाय जीवन नाहीच आहे. म्हणजे जसं आपण ते उदाहरण बघितलं होतं की जेवायला आपण बसलो आहे तर भात पण पाहिजे, पोळी पण पाहिजे, भाजी पण पाहिजे आणि थोडं चवीला लोणचं पण पाहिजे. लोणचं असेल तर जेवायला टेस्ट येते. तसंच एन्जॉयमेंट असेल तर लाईफ जगण्यासाठी पण काही मिनिंग मिळू शकतं. तर हे शास्त्राला पण माहिती आहे. फक्त शास्त्र म्हणतं की फक्त तुम्ही अर्थ आणि कामाच्या मागे वेडे होऊ नका, तुम्ही एन्जॉय करा. पण तेच फक्त जीवनाचं आयडियल ठेवू नका. आयडियल आहे मोक्ष, हे तिथे आपल्याला भगवंत सांगतायत. म्हणून ते म्हणतात की संकल्प हा आपला जर मध्ये जर नसेल तर बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी सोप्या होऊन जातात. आता इथे आता हे डिस्कशन मध्ये जात नाहीये मी, पण एक डिस्कशन म्हणून फक्त म्हणतोय की बरेच वेळा असं होतं की ह्या ज्या आपण म्हणजे आता आपण संकल्पाबद्दल बोललो किंवा मनातल्या कामना वासनांबद्दल बोललो, मग त्यासाठी संयम करणं आवश्यक आहे, हे पण आपण बघितलं. तर संयम आधी करायचा आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला काही ज्ञान होणार आहे की ज्ञान आधी आणि नंतर संकल्प, संयम आपोआप येतो. म्हणजे दिव्याची ज्योत आधी आहे की प्रकाश आधी आहे? ती दिव्याची ज्योत आहे म्हणून प्रकाश आहे. म्हणजे आपल्याला जर खरा खरा बोध झाला, खरं जर ज्ञान झालं आपल्याला, तर आपोआप आपल्या जीवनामध्ये संकल्प, सगळ्या प्रकारचे संकल्प येऊ शकतात. आता हे कारण आणि कार्य हे समजून घ्यायला पाहिजे. कारण आहे की तुम्हाला शांती तुम्हाला ऑलरेडी मिळाली आहे आणि ती शांती मिळाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये संयम आलेला आहे. तर वेदांत यासाठी आपल्याला नेहमी म्हणतो की आधी तुम्ही हे संकल्प थांबवा, आपल्या मनात कधीच कामना वासना येणार नाही आणि माझ्यामध्ये कुठलीच वासना राहणार नाही, नंतर मला भगवंताचं दर्शन होईल, असं कधीच नाही आहे. त्या मनात कामना वासना पण येत जातील, जात जातील, ते येऊ द्यात, जाऊ देत. पण त्यासोबतच आपल्याला म्हणजे भगवंताचं दर्शन प्राप्त व्हावं किंवा ज्ञान प्राप्त व्हावं, यासाठी पण आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे सायमल्टेनियसली. म्हणजे जेव्हा माझं सगळं संपेल कामना वासना, तेव्हा मला भगवंतासाठी म्हणून मी प्रयत्न करेन, असं कधीच होत नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्रच करा, दोन्ही गोष्टी आपण सोबत करायला पाहिजे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की तुम्ही संकल्प करा, परंतु ते तुम्हाला बाइंडिंग असू द्या. हा या आपल्या मागच्या क्लासमध्ये या 2-3 गोष्टी बघितल्या होत्या. आता आपण या 5वा श्लोक खूप महत्वाचा श्लोक आहे आणि बऱ्याच वेळा हा श्लोक कोट केला जातो. उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. आपणच आपला संसार समुद्रातून उद्धार करावा
आणि आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा जीवात्मा आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. अर्थात दुसरा कोणी शत्रू किंवा मित्र नाही. हा एक महत्वाचा श्लोक इथे भगवंत इथे आपल्याला घेत आहे की पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं आपल्याला सुरुवातीला की तुम्ही आधी बहिरंग साधना करा. बहिरंग साधना करा म्हणजे कसं की दिवसभराचं आपलं जीवन एक नेटकं असावं. हा म्हणजे संध्याकाळीच फक्त जप ध्यानाच्या वेळेस आपण काय स्पिरिच्युअल लाईफ जगत असतो आणि उरले 23 तास आपण स्पिरिच्युअल लाईफ जगत नाही असं नाही. तर म्हणून भगवंत म्हणतात की कर्मयोग करा की देवाला सगळं सरेंडर करून काम करा किंवा देवाच्या चरणी सगळ्या जे काही आपण कर्म करतो त्या कर्माचं फळ ईश्वराच्या चरणी अर्पण करून तुम्ही दिवसभर काम करा. म्हणजेच काय की तसल्याने काय होईल की दिवसभर एक देवाचं स्मरण आपलं राहील, भगवंताचं स्मरण आपलं राहील की प्रत्येक गोष्ट मी करतो. म्हणजे इव्हन तुम्ही जेव्हा देवघर साफ करताय की देवघरातलं काय रूम साफ करत असाल तर तुम्ही जर म्हटलं ठाकूरांना की ठाकूर मी आता तुमचं घर साफ करते बरं, बस तेव्हापासून सुरू झालं की मी आता मग काय पुसून काढताय, आता मी पूजेला बसताय. हा जर संवाद आपण दिवसभर केला किंवा स्वयंपाक करताना ठाकूर आता आपण आता मी स्वयंपाक करते आहे किंवा माताजींना आपण सांगितलं म्हणजे आता हा प्रत्येक साधकाने त्याचा स्वतःचा कसा भाव आहे त्याप्रमाणे करायला पाहिजे. पण हे दिवसभरातलं कर्म करताना जर आपण असं काहीतरी जोडून जर असतो भगवंताशी ईश्वराशी हा की आपण काही आता क्लास घ्यायला चाललो आहे तर ठाकूर आता मी क्लास घेत आहे, कृपा करून मला काय प्रोत्साहन द्या किंवा काही हे करा. तर प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण भगवंताचं जर या दिवसभराच्या कामामध्ये जर स्मरण ठेवलं त्याला म्हणतात खरा कर्म आहे. तर इथे पहिल्यांदा भगवंतांनी सांगितलं आपल्याला की हे बहिरंग साधना ही खूप आवश्यक आहे आणि ही जर आपण केली दिवसभरात तर आपण जे काही 1 तास 2 तास जे काही ध्यान करू जप करू तर तिथे आपोआप आपलं मन बसायला सुरुवात होऊ शकते. म्हणून सुरुवातीला त्यांनी बहिरंग साधन सांगितलं, नंतर सांगितलं की हे कसं अचीव करायचं की समत्व भाव ठेवून म्हणजे इमोशन्सला थोडं कंट्रोलमध्ये ठेवून. म्हणजे त्या इमोशनच्या वर स्वार होऊन आपण कुठे जाऊ नये. म्हणजे चांगल्या काही आपल्याला हे मिळाल्या म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडल्या तर आपण खूप आनंदित झालो आणि जीवनात काही जर अघटित घडलं तर आपण खूप कोलमडून पडलो. तर असं न करता समत्व ठेवून तुम्ही हा कर्मयोग करा असं भगवंत सांगत होते. आणि आता त्यानंतर एक इम्पॉर्टंट इथे ते पॉइंट घेऊन येतात की हे सगळं करत असताना आपली ही फ्री विल किंवा स्वाधीन इच्छा ही काय आहे. कारण इथे बराच आपल्या पूर्ण साधकांचा गोंधळ होतो किंवा याच्यावर बऱ्याचशा चर्चा पण झालेल्या आहेत की आपल्याला फ्री विल आहे की नाही किंवा सगळं आपलं जे काही आयुष्य आहे हे सगळं प्री डिटरमाइंड आहे की हे आधीच सगळं लिहून ठेवलेलं आहे. आपण म्हणतो की नाही हो सगळं आपलं कपाळ आपण लिहून आणलेलं आहे, आपलं पूर्ण जसं आपल्या जीवनात घडायचं असं तसंच घडतं. म्हणजे एक आहे दैववादी, एक गट आहे की तो पूर्ण दैवावर अवलंबून असतो. आपण म्हणतो ना की झाडाचं पान पण देवाच्या इच्छेनुसार निश्चेशिवाय हालत नाही. तर आता आपण पूर्ण त्या दैवावर अवलंबून राहायचं की आपल्याला काही स्वाधीन इच्छा पण आहे. तुम्ही बघा हे वनस्पती आहे किंवा प्राणी जगत आहे तिथे फ्री विल नाही आहे. तिथे त्यांना एकदम म्हणजे काय म्हणतात प्रोग्राम लाईफ आहे. तिथे त्यांना स्वतःला त्यांना काहीच करायला मिळत नाही. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं पाप पण नाही आणि पुण्य पण नाही आणि कुठलं कर्म पण नाही. पण मनुष्यच हा असा प्राणी आहे की त्याच्यामध्ये हे कर्माची गोष्ट आहे जिथे त्याला स्वतःला काही गोष्टी करायचं चॉईस आहे आणि त्यालाच आपण फ्री विल म्हणतो. आता या 2 गटांमध्ये की मी पूर्ण दैवाचं ऍक्सेप्ट दैवाला मी धरून चालायचं की माझ्यामध्ये काही फ्री विल आणि त्या फ्री विलला धरून किंवा स्वाधीन इच्छेला धरून मी पुढे जायचं. तर याच्यातल्या दोघांपैकी चॉईस जर म्हणाल कुठला करायचा तर इथे चॉईसचा प्रश्न नाही. इथे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की दोन्हीही गोष्टी आहेत. म्हणजे दैव पण आहे, दैवाला पण आपण नाकारू शकत नाही
आणि स्वाधीन इच्छा पण, आपल्यामध्ये स्वाधीन इच्छा पण भगवंताने दिलेली आहे, हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. तर कारण या दोघांची इंटेन्सिटी पण वेगवेगळी आहे. म्हणजे आता हे दैव म्हणजे आहे तरी काय, त्याला दैव आपण म्हणतो किंवा ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो, ते काय आहे? शेवटी आपलं कर्मच आहे. म्हणजे पूर्वी केलेल्या कर्मामुळेच आपलं प्रारब्ध तयार झालेलं आहे. आता ह्याची इंटेन्सिटी पण वेगवेगळी असते आणि जशी इंटेन्सिटी असते तसं त्याचं फळ पण वेगळं असतं. फॉर एक्झाम्पल, की कोणाला खूप पैसे कमवायचे, एखादा माणूस पैसा कमावतो आहे. आता हे झालं कर्म एक, की पैसा कमवायचा आहे. कोणी तो पैसा धार्मिक मार्गावर जाऊन पैसा कमावतो किंवा कोणी कोणाची काय गळचेपी करून पैसा कमावतो. आता दोघांचंही कर्म एकच आहे, पैसा कमवायचा. पण दोघांचाही भाव वेगळा आहे. एक कोणाला लोकांना लुबाडून पैसे कमावतोय आणि एक धर्माला धरून पैसा कमावतोय. आता कर्माची इंटेन्सिटी जरी सारखी असली, त्याचा गोल जरी सारखा असला, तरीही त्या बोधामुळे तुमच्या त्या कर्माच्या फळामध्ये फरक पडणार आहे. आणि यावर आपलं हे सगळं दैव अवलंबून किंवा प्रारब्ध अवलंबून. तर त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की दैव आपण सरसकट सगळं म्हणजे काय उडवून लावू शकत नाही. दैवाचा पण पार्ट आपल्या जीवनामध्ये आहे आणि स्वाधीन इच्छेचा पण पार्ट आपल्या जीवनामध्ये आहे. हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून म्हणतात, की आपलं प्रारब्ध जे आहे, हे 3 भागात विभागलं गेलं आहे. पण थोडक्यात म्हणलं की प्रबल प्रारब्ध ज्याला म्हणतो आपण. प्रबल प्रारब्ध म्हणजे स्ट्रॉंग प्रारब्ध. दुसरं मध्यम प्रारब्ध ज्याला आपण म्हणू शकतो. आणि तिसरं मध्यम प्रारब्ध. आणि तिसरं म्हणजे दुर्बल प्रारब्ध. आता या तिघांमध्ये काय फरक आहे आपण आपल्या रोजच्या जीवनाच्या याच्यामध्ये आपण बघू शकतो. प्रबल प्रारब्ध म्हणजे काय, की जिथे फ्री विल आपले काम करू शकत नाही. आपण दोन गोष्टी बघतोय, की दैव पण आपल्या जीवनात आहे आणि फ्री विल पण आहे. पण जेव्हा केव्हा प्रबल प्रारब्ध आपल्या जीवनामध्ये आपल्याला फेस करावं लागतं, तेव्हा समजायचं की फ्री विल तिथे काही काम करत नाही. फॉर एक्झाम्पल, हे चक्रीवादळ येतं किंवा भूकंप येतो किंवा परवा ढगफुटी झाली उत्तराखंडमध्ये, हे थांबवू शकत नाही आपण. तसंच कोणाचा मृत्यू किंवा असाध्य रोग किंवा त्याला म्हणतात ना, किंवा 3rd डिग्री कॅन्सर झाला असेल कोणाला, तर हे आहे प्रबल प्रारब्ध, की इथे फ्री विल तुमचं काम करू शकत. इथे तुम्हाला ते ऍक्सेप्ट करावं लागतं, जसं आहे तसं वी हॅव टू ऍक्सेप्ट. दुसरं आहे मध्यम प्रारब्ध. मध्यम प्रारब्ध म्हणजे काय, की इथे तुमची फ्री विल जर तुम्ही लावली किंवा तुमची स्वाधीन इच्छा जरी आपल्याला दिली आहे, त्याचा जर आपण उपयोग केला, तर वी कॅन मॅनेज. म्हणजे तिथे आपलं मनाचं संतुलन आपण ठेवू शकतो. म्हणजे मनाचं संतुलन तिथे आपण गमावून बसत नाही किंवा त्याला आपण मेंटेन करू शकतो. जसं की आपण म्हणा बघा, ब्लड प्रेशर आहे, कोणाला हायपरटेन्शनचा त्रास आहे, कोणाला डायबिटीसचा त्रास आहे. मग आपण काय करतो, की ते औषधं घेऊन त्याला मॅनेज करतो. म्हणजे मी असं म्हणत नाही की ज्याला ब्लड प्रेशर आहे म्हणजे त्याचं मध्यम प्रारब्ध आहे किंवा काय, अशा ह्याच्यात जाऊ नका. फक्त मी सांगायचा प्रयत्न करतो आहे, की जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही काही अशा घटना घडतात जिथे आपल्याला कुठला चॉईस नसतो, आपल्या हातात काही नसतं, तेव्हा ऍक्सेप्ट करायचं की हे आपल्या दैवात होतं, आपल्या प्रारब्धात होतं, अँड वी हॅव टू गो विथ दिस. काही काही गोष्टी आपल्या हातात असतात, की ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो. फॉर एक्झाम्पल ब्लड प्रेशर. किंवा आपण साधारण साधक लोक जेव्हा आपण साधना करायचा प्रयत्न करतो, तेव्हा बऱ्याच अडचणी आपल्या जीवनात येत असतात किंवा बरेच आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतात. मग अशा वेळेस हे जर मध्यम प्रारब्ध असेल तर आपण त्याला त्या असे प्रॉब्लेम्स आपल्या समोर आले तर आपण काय म्हणतात त्याला, आपण त्याच्यासमोर हार मानत नाही. त्या गोष्टींच्या वरती उठायचा आपण प्रयत्न करतो. आणि तिसरं मी मला तुम्हाला सांगितलं होतं, की दुर्बल प्रारब्ध, की जे दुर्बल प्रारब्ध आपल्या जीवनात असतं, ते काही प्रकारचं प्रायश्चित्त करून आपण काढायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये बघा, जप, यज्ञ, पारायण, हनुमान चालिसाचा पाठ करा किंवा चंडी पाठ आपण करतो.
की रोजच्या रोज जीवनामध्ये काही काही गोष्टी अशा असतात की जिथे आपण काही काही लोकांना दुखावलेलं असतं, त्याच्यामुळे काही कर्म आपलं तयार झालं असतं. तर ते जे काढायचं असेल तुम्हाला, तर त्या प्रारब्धाचा इफेक्ट आपल्याला नाश करायचा असेल, संपवायचा असेल, तर हे जप, पारायण, यज्ञ, पूजा, अर्चा याचा उपयोग आपण करू शकतो. तसं म्हणजे कोणाला अपेंडिक्स झाला, काय करतं डॉक्टर, ते कापून फेकून देतात. थोडक्यात तसं, की हे दुर्बल प्रारब्ध जे काही आहे, हे ह्या काही गोष्टींचा उपयोग करून आपण आपल्या जीवनातनं बाहेर काढू शकतो. तर जे दैववादी आहेत किंवा दैवाचाच फक्त ज्यांचा विश्वास आहे किंवा दैवाला घेऊनच ज्यांचं आयुष्य जे काढतायत, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की तसं नसून दैव आहेच, पण त्याप्रमाणे आपल्यामध्ये स्वाधीन इच्छा पण आहे, की काही काही ठिकाणी आपण स्वाधीन इच्छेचा उपयोग करून आपण स्वतःला मॅनेज करू शकतो. हा, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या सोडून द्यायला पाहिजे, त्या प्रबल प्रारब्धाच्या अंडर आपण सोडून जातो. मग आजचं जे आपलं हे जीवन आहे, ते कसं आहे की दैव आणि प्रारब्ध त्याचा रिझल्टंट फोर्स जो आहे, की समजा तुम्ही एक्स ऍक्सिसवर समजा दैव घेतलं आणि वाय ऍक्सिसवर समजा तुम्ही प्रारब्ध घेतलं, तर त्याचा रिझल्टंट फोर्स जो येईल ते आपलं जीवन आहे. म्हणजे काही 50% पार्ट आपल्या जीवनामध्ये प्रारब्धाने पण ऑक्युपाय केला आहे, की ज्याला आपण नाकारू शकत नाही, आणि 50% पार्ट आपण स्वाधीन इच्छेचा पण उपयोग करू शकतो. तर इथपर्यंत जर आपण पोहोचलो, म्हणजे इतकं जर आपण समजून घेतलं, इथून म्हणून भगवंत म्हणतात इथे, की एवढं जर तू ऍक्सेप्ट केलं, अर्जुनाला म्हणतात की तू, ही पहिली स्टेप आहे. म्हणजे स्वामी विवेकानंद पण बघा म्हणतात की तुम्ही 100 कोटी देवतांवर जर विश्वास ठेवला, पण स्वतःवर जर विश्वास नसेल, तर म्हणतात मी त्याला काही महत्व देईन. स्वामी विवेकानंद म्हणतात. तर या सगळ्या काय म्हणतात, म्हणजे दैवाच्या गोष्टी ऍक्सेप्ट करून जर मी माझ्या स्वतःच्या स्वाधीन इच्छेवर जर माझा विश्वास नसेल किंवा माझ्या विल पॉवरवर जर मी त्याला ऍक्सेप्ट करत नसेल आणि प्रत्येक गोष्टच जर आपण प्रारब्ध सोडून देत असू, तर त्याला अर्थ नाही. आता प्रारब्धाला आपण कशा गोष्टी सोडतो, की आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली तर आपण म्हणतो वा, माझं काय छान झालं, काय देवाची इच्छा, देवाच्या इच्छेमुळे झालं. हा, आणि एखादी जर आपल्याला म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या मनाच्या विरुद्ध काही घटना घडली, तरी आपण काय म्हणतो, ऍक्सेप्ट करतो, पण आत कुठेतरी नाराजी असते. आत कुठेतरी एक हे असतं की म्हणजे असहायता असते, की काही करू शकत नाही आपण, म्हणून ऍक्सेप्ट करतो. म्हणजे इथे जे दैववादी आहेत किंवा जे दैवालाच फक्त समजतात, ते पण ते पूर्ण ते दैवाचं ऍक्सेप्ट करत नाही. तिथे ते फ्री विल लावत का नाही, ते काहीतरी तर मग आपला उपाय नाही आहे किंवा करायची इच्छा नाही आहे, म्हणून बऱ्याच गोष्टी ते ऍक्सेप्ट करतात. पण 100% देवाची इच्छा असं समजून ते काही ऍक्सेप्ट करत नसतात, कारण त्यांना तोपर्यंत त्याचं काही ज्ञान झालेलं नाहीये. म्हणून इथे भगवंत म्हणतात की इथपर्यंत तू जर ऍक्सेप्ट केलं की दैव पण आहे जीवनामध्ये आणि स्वाधीन इच्छा किंवा फ्री विल पण आहे, असं जर तू ऍक्सेप्ट केलं, म्हणजे तुझ्या जीवनाचा तू जर काय म्हणतात त्याला असा चार्ज घेतला आपण, की ठीक आहे, जितकी फ्री विल माझ्यामध्ये थोडा मी उपयोग करेन आणि जे बाकी काही व्हायचं असेल दैवावर होईल. आपण उलट करतो, आपण काय करतो ना, की राहणं, खाणं, पिणं हे सगळं तिथे आपण फ्री विल लावतो, की असं खाऊ, आज हे तयार करू, उद्या ते तयार करू, आज हे घर घेऊ, उद्या ही गाडी घेऊ. त्यासाठी आपण आपलं स्वतःचं स्वाधीन इच्छा तेव्हा फुल असते. पण जेव्हा आध्यात्मिक लाईफ लीड करायचं असतं किंवा तिथे जायचं असतं, तेव्हा आपण दैव काय, ठाकूरची इच्छा होईल तेव्हा होईल, ठाकूरची इच्छा होईल तर जप होईल, ठाकूरची इच्छा होईल तर ध्यान होईल, ठाकूरांची इच्छा होईल तर ठाकूर कामात आम्हाला बोलवतील. म्हणजे तिथे आपण फ्री विल लावत नाही, पण आपलं स्वतःचं सगळं करायसाठी फुल फ्री विल लावतो आपण. मग किती ते मोठं घर घ्यायचं असेल, मग किती लोन करायला पाहिजे, मग त्याचा ईएमआय काय असेल आणि हे काय असेल, किती 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 भानगडीतून आपण जातो. तर याच्यावरून लक्षात येतं की आपल्यामध्ये देवाने फ्री विल दिलेली आहे, स्वाधीन इच्छा दिलेली आहे, पण ती आपण आपल्या या
लौकिक गोष्टीसाठी वापरतो, पण आध्यात्मिक जिथे जीवनाचा प्रश्न येतो तिथे आपण दैवावर टाकून टाकतो, तिथे आपण प्रार्थनावर टाकून टाकतो. तर भगवान इथे म्हणतायत की असं न करता तू जर ऍक्सेप्ट केलं दोन्ही गोष्टी की दैव पण आहे आणि प्रारब्धता आहे, तर आता याचा पुढची गोष्ट मी तुला बघायला सांगतो. आता काय करायला पाहिजे मग त्यांनी, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, त्याची पहिली स्टेप काय होईल. म्हणून ते म्हणतात की उद्धरेत आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत, की आता तू या पूर्ण तुझ्या बॉडी माइंड याचा तू आता चार्ज घे. म्हणजे आपलं शरीर, मन, बुद्धी ह्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहे, जर तुम्ही हे ऍक्सेप्ट केलं तर हे भगवंताने आपल्याला इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे शरीर. जेव्हा आपण आलेलो आहे तर शरीर, मन, बुद्धी हे सगळं आपल्याला इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे. या इन्स्ट्रुमेंटला घेऊन आपल्याला चालायचं. मग हे ऍक्सेप्ट करून आता काय करायला पाहिजे की या इन्स्ट्रुमेंटला तू आता स्ट्रॉंग करायला पाहिजे. म्हणून इथे आत्मा जे म्हटलंय पहिल्या ह्याच्यामध्ये, इथे आत्मा म्हणजे परमात्मा किंवा तसं समजायचं नाही, तर आत्मा म्हणजे समजून घ्यायला पाहिजे की हे शरीर, मन, इंटेलेक्ट हे जे आपलं शरीर, माइंड आणि बॉडी कॉम्प्लेक्स पूर्ण जे आपलं सध्याचं जे अस्तित्व आहे, सध्याचा जो मी आहे ते म्हणजे इथे आत्मा आहे. याला थोडक्यात आपण म्हणू शकतो की जीवात्मा आपण म्हणतो, तो जीवात्मा झाला. मग हे पूर्ण म्हणजे तुमच्या सक्सेस जो आहे लाईफ मधला किंवा साधनेमधला सक्सेस जो आहे, हा सक्सेस या इन्स्ट्रुमेंटवर अवलंबून आहे. तुमचं शरीर जर स्ट्रॉंग असेल, तुमचं मन जर स्ट्रॉंग असेल, तुमचं इंटेलेक्ट जर तुमच्याप्रमाणे वागायचा जर प्रयत्न करत असेल, तर आपण साधनेमध्ये समोर जातो. आणि हे केव्हा होईल, हे इन्स्ट्रुमेंट केव्हा तुम्हाला साथ देईल, की जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट केलं की माझ्यामध्ये फ्री विल आहे, माझ्यामध्ये स्वाधीन इच्छा आहे आणि त्याचा उपयोग करण्यासाठी भगवंतांनी मला हे इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे. एवढं जर आपण ऍक्सेप्ट केलं तर भगवंत म्हणतात की हा जो आत्मा आहे, हा म्हणजे हे इन्स्ट्रुमेंट जे आहे, हे इन्स्ट्रुमेंट तुला व्यवस्थित करायला पाहिजे. म्हणजे जसं तुमच्या जर एखादी गाडी आहे, ती गाडी जर चांगल्या कंडिशन मध्ये नसेल, इन्स्ट्रुमेंट जर चांगल्या कंडिशन मध्ये नसेल, तर तुम्ही प्रवास करू शकणार. किंवा तुम्हाला तानपुरा वाजवायचा आहे, गिटार वाजवायचा आहे, तर त्या तारा जर त्या व्यवस्थित काम करत नसतील किंवा ट्यून झाल्या नसतील, तर त्यातनं सूर पण निघणार नाही. तर तसंच या शरीर, मन, इंटेलेक्ट किंवा बुद्धी या तिघांचा उपयोग करून जर आपल्याला आध्यात्मिक जीवनाकडे जायचं असेल, तर पहिल्यांदा भगवंत म्हणतात की हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही रिफाईन करा. रिफाईन करा म्हणजे शुद्ध करा. आता इथे प्रश्न येतो कसं करायचं. मग माझं शरीर कसं शुद्ध करायचं, मन कसं शुद्ध करायचं, अजून कुठे काही होम हवन करायला पाहिजे का, अजून काही उपास तापास करायला पाहिजे का, त्याच्यामुळे माझं मन शुद्ध होईल. तर तसंही ते भगवंत म्हणत नाही. ते म्हणतात की उद्धरेत आत्मानं आत्मानं, की ह्या शरीरानेच शरीर शुद्ध करायचं आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इन्स्ट्रुमेंट जर तुला शुद्ध करायचं असेल, तर अजून दुसरा कुठला तुला काही उपास तापास करायचे नाहीये किंवा कुठले हिमालयात जाऊन कुठल्या बाबांचा आशीर्वाद घ्यायचा नाही डोक्यावर की तुझं सगळं मी करून दिलं. या भानगडीत न जाता इथे भगवंत म्हणतात की तुला स्वतःला तुझ्या शरीराचा ताबा घ्यायला पाहिजे, तुला स्वतःलाच तुझ्या मनाचा ताबा घ्यायला पाहिजे, तुला स्वतःलाच तुझ्या बुद्धीवर ताबा मिळवायला पाहिजे. हा इथे म्हणतात उद्धरित आत्मना आत्मान, की तुझ्या आत्म्याच्या आत्मा इथे पहिल्यांदा आहे शरीर. या शरीराचा किंवा इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करूनच तुला इन्स्ट्रुमेंट साफ करायचा. म्हणून ते म्हणतात की आत्माना आत्माना उद्धरेत. म्हणजे म्हणून ते आपल्या शास्त्रामध्ये बघा की शरीराची आपण अवहेलना करत नाही किंवा सांगतात अवहेलना करू नका, शरीराला चांगलं ठेवा, स्वस्थ ठेवा. कारण आपण शरीराला हे मंदिर म्हणतो, की हे शरीर जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला म्हणजे बैठक करण्यासाठी म्हणून, हा कारण आपण त्याच्या आधी बघितलंय की शरीर आणि मनाचा किती मेळ आहे. हे दोन्हीही एकमेकावर डिपेंड आहे. जर तुमचं शरीर चांगलं नसेल तर मन पण चांगलं नसतं. थोडं डोकं दुखू द्या तुमचं, डोकं दुखलं की आपलं मन पण डाऊन असतं सगळं.
सगळे प्लॅन आपले सगळे खराब होऊन जातात की नको आज काही करायला. जर मन बरोबर नसेल, काही काही बिझनेसचा प्रॉब्लेम झाला, घरात काही खुटफुट झाली, तर त्याचा पूर्ण आपल्या शरीरावर फरक पडतो. हे जे सगळे आपल्याला जे काही छोटे मोठे रोग होतात ते सगळ्या या शरीर आणि मनाच्या ह्या इनबॅलन्समुळे होतात. म्हणून जर हे इन्स्ट्रुमेंट की ज्या इन्स्ट्रुमेंटनी आपल्याला आपलं साध्य प्राप्त करून घ्यायचं आहे, तर ते इन्स्ट्रुमेंट पहिल्यांदा आपण चांगलं करायला पाहिजे, त्याला रिफाईन करायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात की न आत्मानम अवसादयेत, आत्मानम उद्धरेत, की या इन्स्ट्रुमेंटला तू स्वतःच रिफाईन कर. आणि रिफाईन करत असताना काय करायचं, न आत्मानम अवसादयेत, की त्या आत्म्याला म्हणजे हे शरीर, इथे लक्षात ठेवायचं आत्मा म्हणजे इथे परमात्म्याची गोष्ट करत नाही. आत्मा म्हणजे आपलं इन्स्ट्रुमेंट. तर न आत्मानम अवसादयेत म्हणजे तुम्ही या शरीराला किंवा मनामध्ये असा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स नका आणू, किंवा ह्या शरीरावर हिंसा करू नका, अत्याचार करू नका. बरेच वेळा आपण या काहीतरी कठोरता आपण शरीरावर करतो, कधी कधी मनावर कठोरता करतो. हा, तर ही हिंसा झाली एका प्रकारची. हे हिंसा करू नका शरीर मनाची, किंवा त्या शरीर मनात येणाऱ्या गोष्टींना दाबू नका. त्यांनी प्रश्न सुटणार नाहीये. कुठलीही गोष्ट तुम्ही दाबून टाकली म्हणजे ते आपल्या डोळ्यासमोर नाहीये म्हणून ती गोष्ट येणार नाही असं नाहीये. म्हणून ते भगवंत म्हणतात की न आत्मानम अवसादाय, की सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा, म्हणजे सेल्फ डिफिडन्स नको, ती हारल्याची वृत्ती नको आपल्यामध्ये. नाही मी करू शकणार नाही, हे मला हे शक्य नाही आहे, बस तुम्हाला शक्य आहे आम्हाला शक्य नाही, हे जे बरेच वेळा मनामध्ये गोष्टी येतात त्या आपण आपल्या स्वतःवर विश्वास नसल्यामुळे येतात. हा ठीक आहे, मला समजा आज समजा मी या वयात समजा मी जायचा प्रयत्न केला एव्हरेस्टला, मला शक्यच नाही एव्हरेस्टला जाणं, इतकं सहन करणं शक्य नाही. पण त्याच्या खालपर्यंत मी पोहोचू शकेल, तिथपर्यंत कुठेपर्यंत पहिलं पीक, सेकंड पीक, थर्ड पीक पर्यंत तुम्ही जाऊ शकेल. पण मी जाऊच शकणार नाहीये म्हणून मग मी ते व्हिडिओ बघायचा की एव्हरेस्ट किती चांगला आहे, त्याला काही अर्थ नाहीये. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल काही गोष्टींचा, तर त्यासाठी तुम्हाला त्या म्हणजे एव्हरेस्टच्या त्या आजूबाजूच्या याचा कसा अनुभव असेल, किंवा कैलास पर्वताचा कसा अनुभव असेल, किंवा मानस सरोवर कसं दिसत असेल, याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याच्या आसपास पुढे जायला पाहिजे, सुरू करायला पाहिजे असं. म्हणून इथे भगवंत म्हणतात की स्वतःवर म्हणजे स्वतःचं क्रिटिसिझम न करता, सेल्फ क्रिटिसिझम आपण स्वतःवर बरेच वेळा आपण हे करतो की काय माझं असंच आहे, शरीर असंच आहे, मला शरीर साथ देत नाही, मग काय आमचं मन असंच आहे, माझं मन सदैव मला त्रासच देतं, माझ्या मनामध्ये एवढी शक्ती नाहीये हे करायची ते करायची, माझं मन जप करू शकत नाही, माझं मन ध्यान करू शकत नाही. हे जे आपल्या मनामध्ये येतं, तिथे भगवंत म्हणताय तिथे आणू नका मनामध्ये, की सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा. हा ठीक आहे, मी आता करू शकत नसेल, मी एकदम काही मी एव्हरेस्टला जाऊ शकत नाही, पण हळूहळू हळूहळू एक स्टेप 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 करत मी जाऊ शकेन. तेवढा कॉन्फिडन्स आपण आपल्यावर ठेवायला पाहिजे. तर म्हणून इथं भगवंत म्हणतात की आत्मैव ही आत्मना बंधू आत्मैव रिपुरात्मना, की हा जो आत्मा आहे, हे जे शरीर मन आणि बुद्धी, हे जे इन्स्ट्रुमेंट आपल्याला भगवंताने दिलेलं आहे त्याच्यापर्यंत पोहोचायसाठी म्हणून, तर त्या इन्स्ट्रुमेंटला तुम्ही शुद्ध करा. त्या इन्स्ट्रुमेंटला तुम्ही सदैव म्हणजे आपण काय करतो तर लहान मुलं आपल्याकडे येतात किंवा पालक जे येतात त्यांना आपण म्हणतो की नाही तुम्ही लहान मुलांना सदैव प्रोत्साहन देत राहा, त्यांचा निगेटिव्ह इफेक्ट आणू नका, त्यांचं कौतुक करा, हा, त्यांना उत्साह द्या आपण म्हणत असतो. पण आपण जेव्हा आपल्यावर पाळी येते तेव्हा आपण ते कौतुक, ते उत्साह, ते सगळं आपण निघून टाकतो. ज्या दिवशी आपण एक दिवस छान आपण जर देवाचं स्मरण करून जर कर्म करू शकलो, एक दिवस छान जर जप ध्यान करू शकलो, तर स्वतःचे पाठ थोपटून घ्या की वा आज काहीतरी आम्ही केलं. स्वतःला तुम्ही का आपण बरेच वेळा हे करता, म्हणजे आपलं असतं ना की आपल्या घरातला मुलगावर आपण कधीच संतुष्ट नसतो. आपल्या घरातला मुलगा सदैव ठच असतो आणि जवळच्या घरातला मुलगा फार हुशार असतो आपल्याकडे. तसंच आपल्यामध्ये पण काही चांगल्या गोष्टी आहेत,
आपल्यामध्ये पण काही करायची क्षमता आहे, याचा विचार करून जर आपण पुढे गेलो आणि तसं जर आपण मनाची स्थिती आपण ठेवली, तर हे आध्यात्मिक लाईफमध्ये पण समोर जाण्यासाठी म्हणून काय आपल्याला त्रास होऊ शकत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे ते. म्हणून ते भगवंत म्हणतात की आत्मैव ही आत्मना बंधू, की इथे कोणी तुम्हाला साथ देणार नाहीये बघा. इथे शास्त्र आहे, भगवंत आहे, गुरु आहे, सगळे आहे, पण हे तुम्हाला साथ देणार तिथे नाहीये. जेव्हा तुमचं आध्यात्मिक जीवन सुरू होतं, इथे तुम्हाला स्वतःलाच जबाबदारी घेऊन करायचं आहे. हे जे काही आहे हे इनडायरेक्ट हेल्प आहे या सगळ्या. म्हणजे बघा एखादी शर्यत आहे, धावण्याची शर्यत आहे फॉर एक्झाम्पल, तर धावण्याच्या शर्यत एखाद्या मुलाने भाग घेतलाय, मग त्यांनी काय गाईड घेतलाय, कोच घेतला, मग त्या कोचने शिकवलं कसं करायचं आहे, काय करायचं आहे. तिथे मग ज्या दिवशी शर्यत आहे तिथे कोच पण आहे, त्याचे आईवडील पण उभे आहे, हे सगळे साईडला उभे आहे, सगळे टाळ्या वाजवत आहे, पण पळायचं तर पोरालाच आहे. ती शर्यत जिंकायची आहे की तो हारणार हे तर पोरांवर डिपेंड आहे पूर्ण. तर हे गुरु शास्त्र भगवंत हे सगळे इनडायरेक्ट आपल्याला हेल्प आहे, पण जायचं आपल्याला. हा ठीक आहे, त्यांची इनडायरेक्ट हेल्प होते आपल्याला. मी असं म्हणत नाही की गुरु आपल्याला मदत करत नाहीये किंवा शास्त्र आपल्याला मदत करत नाहीये, ईश्वराची आपल्याला कृपा नाही, असं म्हणत नाहीये मी. पण तेवढंच फक्त कारण नाही आहे. म्हणजे आई बाबा फक्त टाळ्या वाजवू शकतील, तो कोच फक्त म्हणू शकतील अजून जोरात धाव, अजून जोरात धाव असं करू, पण धावायचं त्यालाच आहे. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे की इथे म्हणतात की आत्मैव आत्मना बंधू, की हे सगळे इनडायरेक्ट तुम्हाला हेल्प मिळू शकतात, परंतु तुम्ही जर त्याच्या उलट जर तुम्ही घेतलं, म्हणजे तुम्ही सदैव त्या शरीराला, मनाला सदैव तुम्ही काय म्हणतात त्याला, हिंदीत त्याला म्हणतात कोसणं, किंवा काय त्याला सदैव तुम्ही निगेटिव्ह गोष्टी त्याला हे करणं, असं जर करत गेला, तर हे इन्स्ट्रुमेंट तुमचं, म्हणजे इतकं सुंदर इन्स्ट्रुमेंट आपल्या हातात दिलेलं आहे भगवंतांनी, त्या इन्स्ट्रुमेंटचा आपण अनादर करू किंवा त्याचा आपण उपयोग व्यवस्थित करून घेऊ शकणार. तर हा खूप महत्वाचा गोष्ट श्लोक आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की इथे तुम्ही स्वतःच, म्हणजे स्वतःच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी ठेवून, हा, स्वाधीन इच्छा वापरून तुम्ही या रस्त्यावर काय चालायला सुरुवात करा. कारण इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणत नाही की तू बस माझ्या खांद्यावर, तुला मी घेऊन जातो समोर. कुठलाही कोच असा म्हणू शकत नाही तुला पळायचं आहे का, तू माझ्या खांद्यावर बस, मी तुला शर्यत घेऊन जातो. पळायला तुम्हालाच आहे. म्हणून अर्जुनाला ते तयार करतायत भगवंत इथे, की तू दैवाला पण मान तुझ्या जीवनामध्ये आणि स्वाधीन इच्छेचा पण मान ठेव. दोन्हीही सोबत घेऊन तुला हे युद्ध करायचं आहे. तसंच हे दोन्हीही सोबत ठेवून आपल्याला या साधक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे आणि साधना करायची आहे. या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स ठेवून, आणि मग जसं सांगितलं की जे प्रबल प्रारब्ध आहे त्याला ऍक्सेप्ट करून, जे मध्यम प्रारब्ध आहे त्याला आपण मॅनेज करून, आणि दुर्बल प्रारब्धाचा आपण नाश करून या रस्त्यावर आपण जाऊ शकतो, हे भगवंताने आपल्याला सांगितलं आहे. पुढचा श्लोक वाचू आपण, वाटल्यास एक्सप्रेशन नंतर बघू. बंधुरात्मात्मनस्तस्तु येनात्मैवात्मनाजिता अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. तो तिथे कंटिन्यू केलाय पाठ त्यांनी, की ज्या जीवात्म्याने मन व इंद्रिये यासहित शरीर जिंकले आहे, ज्याने त्या जीवात्म्याचा तो स्वतः आपणच आपला मित्र आहे, आणि ज्याने आपले मन व इंद्रियासहित शरीर जिंकले नाही, असा पुरुष आपणच शत्रूप्रमाणे आपले शत्रुत्व करीतो. इथे त्यांनी तोच पॉइंट थोडासा पुढे आणलेला आहे, की मीच माझा मित्र आहे आणि मीच माझा शत्रू आहे. याच्यावर आपण आता बोललो. पण आता हे इथे थोडस आपल्याला हे इथे विरोधाभास वाटू शकतो, की एकच माणूस माझा मित्र पण कसा होऊ शकतो आणि एकच माणूस माझा शत्रू पण कसा होऊ शकतो. विरोधाभास येऊ शकतो इथे. परंतु बाहेरच्या तुम्ही बघा, म्हणजे चाकू जर घेतला, तर चाकू माझ्यासाठी शत्रू पण आहे आणि मित्र पण आहे. तर चाकूने जर मी भाजी कापली तर माझा मित्र आहे, आणि चाकूने जर मी स्वतःला मारला तर मला तो शत्रू आहे माझा.
तर सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही इव्हन गॅस सिलेंडर घ्या तुमच्या घरातलं, तर गॅस सिलेंडर माझा मित्र आहे कारण ते मला त्याच्यावर मी स्वयंपाक करू शकतो. आणि तोच गॅस सिलेंडर जर मला ऑपरेट करता नाही आला व्यवस्थित, तर तोच गॅस सिलेंडर माझ्यासाठी शत्रूसारखं काम करतो. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की ह्या दोन्ही गोष्टी, हे मन जे आहे आपलं, शरीर जे आहे, हे आपलं शत्रू पण आहे, होऊ शकतं, आणि आपला मित्र पण होऊ शकतं. तो तिथे पॉइंट सांगतायत की येनात नैवनात जितः, की ज्यांनी हे काय म्हणतात त्याला जित, की ज्यांनी आपल्या मनाचं आणि शरीरावर थोडासा कंट्रोल आणलेला आहे आणि ज्यांनी हे ऍक्सेप्ट केलेलं आहे की स्वाधीन इच्छेचा पण मी माझ्या जीवनात उपयोग करेन, अशाच माणसाला हा आपलं जे मन किंवा शरीर आहे हे आपलं मित्र होऊ शकतं. तर आपण आज इथे थांबू, कारण पुढे पुन्हा वेगळा श्लोक आहे आणि आपला वेळ पण झालेली आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.